गेलंय ना. आपल्याकडे सुशांत भाई आहे तिकडे. कसं वाटलं अंगणवाडी जाऊन? मी दरवर्षी येतो आणि भराडी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही माझ्या वडिलांनंतर मी यायला सुरुवात केली. आणि हा आनंदोत्सव असतो आणि या निमित्त आणि एकदम म्हणजे मंदिर, हे मंदिर आपलं मंदिराच्या बॅक साईडला, त्या बाजूला रोड आहे आपला समोरचा रोड, आणि त्याच्या बॅक साईडला. मग काय जत्रेबद्दल सांगा. दरवर्षीप्रमाणे जोरदार गर्दी आहे. जोरदार यावर्षी गर्दी जास्त आहे ना. भयंकर गर्दी आहे कारण सकाळपासूनच गर्दी आहे. अजून कमी झालीच नाही. इकडे सुद्धा जेवण आहे इथे. साधारण किती लोकांनी जेवण बनवणार? तरी 1500 ते 2000. म्हणजे ह्या घरात. ओके. आणि आता किती घरांचं मिळणं, म्हणजे आता कुटुंब होतं? आणि आम्ही 2. मग तुम्ही आता 2000 लोकांची जेवणाची तयारी आहे तुमची? ओके. संध्याकाळी 2000 लोक यांच्याच घरी फक्त जेवण महाप्रसाद घेणार, आणि आतापासून तयारी चालू आहे. तुमचं नाव काय? माझं स्वाती गणपत आंगणे. स्वाती गणपत आंगणे. जेवण पण नमस्कार, मी संदेश साळुंके. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत 2026ची अंगणेवाडीची जत्रा. आणि आज तारीख आहे 9 फेब्रुवारी 2026. आणि ह्या वर्षीची अंगणेवाडीची जत्रा कशी भरली ते आपण बघूया. तर आता मी चाललो आहे भराडी देवीची अंगणेवाडीची जत्रा बघायला, आणि म्हणजे ह्या वर्षी 2026ची जत्रेचा आनंद घेऊया. आणि आत्ता आपण पोचलो आहे अंगणेवाडीला. दुपारचा 1:30 वाजला आहे आणि गर्दी आहे, लोक जाता येतात. जबरदस्त ट्रॅफिक होतं. आणि यावर्षी गर्दी जास्त दिसते. गाड्या पण खूप आल्या. 5 मिनिटं विलंब होईल व सुंदर अशा प्रकारे आपल्याला दर्शन दिलं जाईल. याची आम्ही आणि कुठे आम्ही खात्री घेतो आहे. विसाजी लोके दगडाच्या वस्तू आपले नातेवाईक इथे वाट पाहत आहे. विसाजी लोके जत्रे आपले नातेवाईक गाड्या इथपर्यंत येतात फक्त. तिकडे शिवसेना उभाटा गट त्यांच्यातर्फे पाणी बॉटल, फ्री पाणी बॉटल. आणि कोकणातली मोठी जत्रा. आणि कशा आठ आहे? 700 रुपये. 700 रुपये आठ आहे. 700 रुपये. 700 रुपये आठ आहे. गुडघ्यामध्ये त्रास असतो, कमरेमध्ये त्रास असतो, पाणीमध्ये त्रास असतो, तुम्हाला 400 रुपये द्यावं लागते बरं का एका बॉक्स. लक्षात असू दे की कंपनी 100 रुपये गन. बांगड्याचा कालवण त्याच्या तव्यावरची सुरू आमच्या मसाल्याची मच्छी आता एक घड्याळ सापडलेला आहे. आपण ज्या कोणा बाजूला घड्याळ असेल त्याची ओळख पटवून घेऊन जायचं आहे. म्हणजे काय आपली
इकडे सगळी बाळा तर हे जे आलेले आहेत त्यांची आपली आधी सेवन देत आहोत. देवी भराडी माते नमो नमः. पोचले मंदिरात. आपली वाट पाहत आहे. राजेंद्र देवी माननीय आमदार सागर आपल्याकडे त्याच्या संदर्भात आपण लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. अरविंद केरकर आपण कुठे आहात पोलीस आपले नातेवाईक आपली वाट पाहत आहे. अरविंद केरकर चौकात काय करा. आपण कुठे दीपक शिंदे आपण कुठे असाल तर केशवया दीपक शिंदे बलिराम पोलीस कर्मचारी स्टेजवरती आपले वाहन पाहिजे आहे. आपल्याला सुशांतबाई आहे तिकडे. कसं वाटलं अंगणवाडी जाऊन? मी दरवर्षी येतो आणि वऱ्हाडी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही माझ्या वडिलांनंतर मी यायला सुरुवात केली. आणि हा आनंदोत्सव असतो आणि या निमित्ताने देवीचं दर्शन होतं. सगळे मित्रमंडळी भेटतात. ओके, आता किती दिवस मुक्काम कोकणात? कोकणात आल्यानंतर पाहुणचार घेतल्याशिवाय जाणार नाही. ओके ओके, धन्यवाद. इथे आपली वाट पाहिजे आहे. विचार आपले अनेक सेलिब्रिटी इकडे येतात जत्रेला. आता आपण मंदिराच्या आवारात गेलं ना. रामू आमने सचिन आमने आपण पुढे स्टेज जवळ या. पोलीस पाटील आपली वाट पाहत आहे. त्यांनी काही कविता दिल्या होत्या आणि त्या कवितेचं आज प्रकाशित केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे की एक पुस्तक भारता. पुस्तक आहे देवीने अर्पण केलेलं आहे आणि त्या कविता कविता हे पुस्तक घ्यायचं असेल किंवा त्याचा फेब्रुवारीमध्ये
सुंदर सजवले मंदिर. दर्शनासाठी खूप मान गर्दी आहे. मनस्वी राऊत निरंबूर आले. कोणाकडे थांबले? इकडे अंगण्याकडे ना? काय नाव? राजेंद्र दत्तात्रय आंगणे अंगणे. हे त्यांचं घर आहे. या त्यांचं आणि हे त्यांचंच घर काय? त्यांच्यापैकीच ना? ते पण अंगणेच आहेत. हे रजनी आंगणे. रजनी अंगणे ना. आणि मंदिराच्या बाजूला आहे आपलं मंदिर. मंदिराच्या एकदम बाजूला म्हणजे त्या बाजूला आपण दर्शन येतो. इकडे मंदिर असं आहे आणि मंदिराच्या बॅक साईडला म्हणजे या बाजूला मंदिराच्या. आता किती रात्रभर थांबणार? हो रात्रभर थांबणार. उद्या सकाळी येणार. निरंबूर आले. मस्त. मी आता दत्तराम शंकर आंगणे यांच्याशी बोलतोय. त्यांचं हे तुमचं घर ना? त्यांचं घर एकदम बाजूला आहे बघा. आणि एकदम म्हणजे मंदिर हे मंदिर आपलं मंदिराच्या बॅक साईडला आहे. त्या बाजूला रोड आहे आपला समोरचा रोड आणि त्याच्या बॅक साईडला. मग काय जत्रेबद्दल सांगा. दरवर्षीप्रमाणे जोरदार गर्दी आहे. जोरदार यावर्षी म्हणजे गर्दी जास्त आहे ना? भयंकर गर्दी आहे या कारण टायमाला. सकाळपासून गर्दी आहे. हां अजून हां कमी झालीच नाही. हां रांगा बदलीच राहिल्या आहेत. बरोबर. यावर्षी किती रांगा केल्या आहेत? 8 होते सगळे आता 10-12 झाले आहेत. 10-12 रांगा वाढवल्या. हां. म्हणजे यावर्षी रांगाची संख्या वाढवलेली आहे. हां आणि सकाळपासून गर्दी आहे. सकाळपासून दरवर्षी कसं आतापर्यंत- सकाळनंतर म्हणजे दुपारनंतर गर्दी होते म्हणजे यावर्षी सकाळपासूनच गर्दी. हां तुमच्या घरात किती लोक आले? आमच्याकडे आता काय मोजून संपायचे नाही. सकाळपासून येतात. हां तेव्हा इकडे त्यांचे घर इकडे हां हे सगळे हिवाळ्यावाले आहेत. देवीसाठी हार. यांचं घर मस्त. दुकानात ठेवतो तुम्ही हार? दुकानात ना? ओके ओके. हां होय होय. खानपी नाही इकडे. साडी आहे देवीची साडी. काय नाही छान दिसतात. तयारी झालं इकडे. हिवाळ्यावाले सगळे हिवाळ्याचे सगळे. चला म्हणजे इकडे दुकान पण आहे. देवीसाठी हार आहे तिकडे. आपण आता मंदिराच्या बॅक साईडला आता पुन्हा आपण जत्रेत चाललो. आणि मस्त अंगण आहे बघा. आणि एकदम मंदिर बाजूलाच आहे. समोर मंदिर. आणि मी इथून मस्त मस्त ड्रोन शॉट घेतलेत. ते पण तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ. छान. अंगणी कुटुंबीय खरोखर सगळ्यांचं म्हणजे आदरात तिथे करतात. आज प्रत्येकाच्या घरात अनेक माणसं येऊन थांबतात. आणि संध्याकाळी देवीसाठी नैवेद्याचं ताट तयार झालं की सगळ्यांना मोफत भोजन म्हणजे महाप्रसाद असतो या ठिकाणी. कुठच्याही घरात जाऊन तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता. इथली पद्धत आहे पहिल्यापासून. रात्रीचं त्यांचं प्रसाद तयार झाल्यानंतर कुठच्याही अंगण्यांच्या अंगणात जायचं आणि जेवण यायचं मस्त महाप्रसाद घेऊन यायचं देवीचं. मस्त सर्व चाललं आहे. धन्यवाद. मस्त सर्व. आणि यंदा खरोखर जबरदस्त जत्रा भरली. कारण दरवर्षी ना दुपारनंतर जास्त गर्दी असते. म्हणजे यंदा मी आता सकाळी निघालो ना 10 वाजल्यापासून ट्रॅफिक मिळालं मला. आणि इकडे बागायत सगळं जाम आहे ट्रॅफिक. म्हणजे जवळपास 2.5 तास लागले सगळं क्रॉस करता करता. 11 वाजता निघालो 1:30 वाजता पोचलो. 11, 12, 1:30 2.5 तास. आणि आपण त्यांच्या म्हणजे अंगण्यांच्या मूळ घरात येतात. तिकडे देवीसाठी प्रसाद बनतो महाप्रसाद. तर जत्रेच्या दिवशी खरोखर इकडे जबरदस्त माहोल असतो. बाकी राकेश काय प्रत्येक घरात पाहुणे मंडळी आलेले आहेत. मित्रमंडळी पाहुणे मंडळी सगळे. हे आपण मंदिराच्या या बाजूला आहोत बॅक साईडला. हे सगळे अंगण्यांचीच घरं ना? सगळे अंगणे.
अंगणेवाडीची जत्रा आणि अंगणे कुटुंबीय. जेवण झालं काय बघू गेलाय तुझा काय गे जेवण बिवण झालं हे जोरदार तयारी चालू आहे इकडे रात्रीच्या महाप्रसाद. आता दुपारच्या आता 2:30 वाजले, 3 वाजले. इकडे सुद्धा जेवण आहे इथे. साधारण किती लोकांनी जेवण बनवणार? तरी 1500 ते 2000. म्हणजे ह्या घरात? हो. ओके. आणि आता किती घरांचं मिळणं, म्हणजे आता कुटुंब वाढलं ना, हे मूळ घर ना तुमचं? हो ते आता हो इकडे कोण आहे? साधारण तुमची किती घरांचा मिळून महाप्रसाद आहे? काय म्हणजे हा मूळ घर तुमचं ना, पण टोटल आता किती कुटुंब तरी? आमची हां 4-5 5 कुटुंबांचं मिळून महाप्रसाद. म्हणजे आम्ही एकत्रच आमचा. हां बरोबर. हां म्हणजे फक्त पण ती घरं वेगळी झाली फक्त. वेगवेगळी. म्हणजे साधारण 5 घरं झाली आणि तुमची वर एक आता. 3 आणि आम्ही 2. मग तुम्ही आता 2000 लोकांची जेवणाची तयारी आहे तुमची? ओके. संध्याकाळी 2000 लोक यांच्याच घरी फक्त जेवण महाप्रसाद घेणार आणि आतापासून तयारी चालू आहे. तुमचं नाव काय? माझं स्वाती गणपत अंगणे. स्वाती गणपत अंगणे. जेवण पंढरीनाथ अंगणेच्या घरी येऊन. ओके. जयवंत अंगण्यांच्या घरी या, यांचं मूळ घर. आणि ह्या घराची आता 5 घरं झाली म्हणतात ना? 4 की 5 घरं तुमची टोटल? 4 नाही, आमची म्हणजे आमचे एकच भाऊ असं पण ती राहतात वेगळे, पण आमचा एकत्र सगळं. म्हणजे घरं किती आली पण तुमची? 4 की 5? तशी 5 आहे. 5 घरं आली ना? हां 5 घरं. आणि मूळ घरांचे हे सगळे एकत्र आज जेवण करणार? हा आम्ही एकत्र सगळं. बरोबर. आणि काय महाप्रसाद काय काय? डाळ भात, डाळ भात, सांबार, भाजी, सांबार, भाजी. आलू मटरची भाजी आहे, कोबीची भाजी आहे, हां परत भोपळ्याची भाजी आहे, ओके. हो काळ्या वाटाण्याचे सांबार आहे, वडे पण आहेत. हो म्हणजे पंचपक्वान्नचे पुढे. हां भोपळ्याचे वडे असतात इथे. ओके. मग आता वडे किती किलोचे वडे बनतात? तरी 70-1 किलोचे वडे आहेत. 70 किलोचे वडे. हा घाला पण. भाजी वगैरे त्यांची आतापासून तयारी झाली. आणि आता किती महाप्रसाद हे तयार होतो? आता महाप्रसाद देवीचा प्रसाद जर किती लागला वाजता? टायमिंग काय तिकडे? टायमिंग 11च्या आसपास लागेल. रात्री 11. मग त्याच्यावर तुमचं सगळं रेडी होणार आहे. हो. आणि 11 नंतर बाकीच्यांना महाप्रसाद. बाकीच्याने चालू होणार. मग रात्री 1 वाजेपर्यंत 1:30 बरोबर. वाजेपर्यंत आणि चालू. अंगणवाडी जत्रेला आलात तर कुठच्याही घरात तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता 11 नंतर रात्री ना? हो हो सगळे म्हणजे देवीला प्रसाद दाखवल्यानंतर महाप्रसाद चालू होतो. तुमचं नाव काय? संजय रामा केसरकर. ओके. केसरकर. तुम्ही इकडे जेवण करायला मदत करायला? हो तुम्ही ह्याच गावातले की बाहेरचे? मी तळगावचा. तळगावचे. ओके. ते मदत करू केली अंगण्यांका. चला धन्यवाद. हो ये. अशा प्रकारे जत्रे दिवशी असतो माहोल. चला. मुख्य असणारे सांगण्या ते वाढले आता हां त्यांचं मुख्य घरचे ते अगोदर सगळं गावातलं बघायचं. ओके ओके. ते मेन इकडचे. हां मूळ घर. तर अशा प्रकारे अंगणे कुटुंबियांच्या जत्रेला आपण आलेलो आहोत अंगणेवाडी. हे अंगण्यांच्या म्हणजे अंगणातच मालची आलो आणि इकडे छोटं स्टॉल केलं. सगळे गावठी कोकम आहे. हे काय मसाला ना आपला मालवणी मसाला? 5 किलो मालवणी मसाला असेल. मसाला मालवणी. ओके. आणि आगुळ पण आहे. आगू पण आहे. अर्धा लिटरची बॉटल 150 रुपये आहे. ओके. हे बघा. तुम्हाला आणि पाहिजे इकडे तर गावठी उकडे तांदूळ पण भेटते. उकडे तांदूळ पण आहे. तांदूळ कसे ते? तांदूळ आत्ताच पॅकेट पेजीचे लाल तांदूळ आहेत. उकडे तांदूळ नाही सुरे नाही उकडे होते. 50 रुपये अर्धा किलो. मालवणी मसाला मालवणी मसाला 400 रुपये अर्धा. 400 रुपये अर्धा, 800 रुपये किलो. ओके. ही पिठी साखर, आपली गावठी पिठी घरातली बनवलेली. बरोबर. अंगणवाडी जत्रेत तुमका असे गावठी आयटम पण बघायला भेटतील. हे चण्याचे लाडू चण्याचे लाडू घरगुती 70 रुपये. 70 रुपये पाकिट. आणि किती वेगवेगळे? 10 लाडू असतील. 10 लाडू. ओके. मस्त. चला धन्यवाद. तर आता आपण पुन्हा चाललो जत्रेत. जरा जत्रेत फेरफटका करूया.
तर आता आपण जत्रेत चाललो इकडे महाप्रसादाची तयारी बघितली आपण तिकडे महाप्रसाद चला चला जत्रेमध्ये चाललं आपण जत्रेमध्ये पुन्हा यावर्षी जत्रा जबरदस्त आहे आणि मंदिर बघा इथून एकदम म्हणजे असं वाटतं की मंदिरातच जाऊ आपण दर्शनाची लाईन बघा ढोल वाजवतो तर आपण मंदिराच्या मागच्या बाजूला होतो या बाजूला पुन्हा आपण चाललोय जत्रेत कोकणातली सुप्रसिद्ध अंगणवाडी जत्रा तसेच गावडे काका महाराज यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आंबेवाडी कुटुंबाचे हार्दिक स्वागत आपले वाहन कसा खाजा 50 रुपये पाव 50 रुपये पाव MS04 MS 5001 घालायचे खाली जिलेबी जागेवरच 1000 रुपये बेसनपासून खाजा गौरेश रावते पोलीस गौरेश राणीराव नागपूर यांनी डबले पोलीस यांचा संपर्क साधावा नेक्स्ट जर आपण कुठे असाल तर पावस पेठेकडे या आपले स्टेज मस्त जत्रा बनली आपण ड्रोनच्या माध्यमातून जत्रा बघणार आहोत तर खूप मोठी जत्रा येवा अंगणेवाडी जत्रेत यावर्षी जत्रा जर चुकली असेल तर पुढच्या वर्षी नक्की या आणि अंगणवाडी जत्रा केव्हा असते हे जर तुम्हाला माहिती करायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या वर्षी तारीख आपल्याला चॅनलवरती समजून येईल केव्हा असेल ते कारण ही दरवर्षी तारीख ठरवली जाते 100 रुपये 200 रुपये रिमोट कारचे पैसे सेलचे सेपरेट आकारले जातील सर्व प्रकारचे खेळणी 100 रुपये 100 रुपये 100 रुपये या शेतकरी या मावशी या मामा या डॉक्टर या मुंबई धामक असेल आमच्याकडे कुठलीही खेळणी लेझर 100 रुपये लेडीज 100 रुपये इकडे सगळे आकाश पाळणे आहेत तर दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा जबरदस्त जत्रा भरलेली आहे इकडे सगळी फोटोची दुकानं आहेत आता आपण मंदिराच्या परिसरातच आहोत प्रत्येक गल्लीत दुकान आहे तिकडे काय भेटायला
कशी लागली रे? 100 वाले 50 हां मजा अरे किती रुपये 20 रुपये मार्केट में नया है नवीन भारी असं वाटतं कोणतरी लहान मुलगा एक्झॅक्ट लहान मुलाला लोकांची गर्दी वाढतच आहे. Yeah.